मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या कापडाचा रियूज। जरुरी नाही की तुमच्याकडे काठाचाच कपडा पाहिजे, कोणताही कपडा असू दे, प्लेन प्रिंटेड जो कपडा तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही आजची आयडिया आहे ती नक्की ट्राय करू शकता। आणि याला एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 9 पॉकेट आपण बनवलेले आहेत, म्हणजे मल्टी युजेबल पाऊच आपण हे बनवलेला आहे। तुम्ही मेकअप पाऊच म्हणा, एव्हरीडे यूज करण्यासाठी, प्रवासामध्ये कुठेही वापरू शकता, अशा पद्धतीचा आपली आजची आयडिया आहे। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे ना तो पण युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे पॉईंट पण देत चला, म्हणजे आणखी व्हिडिओ पुढे लीडर बोर्डवरती जायला मदत होते। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, मी इथे 2 पीस घेतलेले आहेत। हे काठाचेच पाहिजे ना असं काही नाही, तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल तो घेतला तरी पण चालेल, पण माझ्याकडे होता अवेलेबल म्हणून मी हाच घेतलेला आहे। तर याची लांबी आणि रुंदी आपल्याला 9 बाय 9 इंच घ्यायची। ही मी वाढव घेतलेली, कारण की आपल्याला राईस बॅगचं जे माप असतं ना ते फायनल मेजरमेंट असतं। मग राईस बॅगपेक्षा जेवढं वाढव असेल ते आपण क्विल्ट झाल्यावरती कट करून टाकत असतो। तर बघा 9 बाय 9 इंचची आपण इथे जी गोणी आहे ती कट करून घेतलेली आहे। तुमच्याकडे फॉर्म शीट अवेलेबल असेल तर तुम्ही ते घेतलं तरी पण चालेल। आता सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला या दोनही कापडावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, या दोनही पार्टवरती मी तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली। दोनही पार्ट क्विल्ट करून तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला तुमच्याकडे कोणताही एखादं प्लेट्स ताट असेल ना ज्याचा राऊंड शेप तुम्हाला इथे दिसत असेल की होतोय मार्क, तर त्या पद्धतीने ठेवून आपण याची मार्किंग करणार आहोत। किंवा मग तुम्ही डायरेक्ट हाच कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून फोल्डमध्ये याची राऊंडची मार्किंग आहे ती करून घेऊ शकता। पण माझी ही प्लेट बसत आहे त्यामुळे मी इथे याचीच मार्किंग आहे ती करून घेत आहे बरोबर। ठीक आहे, दोनही पार्टवरती आपण राऊंड शेपची मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे। आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया। दुसऱ्या पार्टची पण सेम याच पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे। आता त्यानंतर आपल्याला या पूर्ण राऊंडचं माप किती आहे ना ते पण मोजून घ्यायचं आहे। तर कोणत्याही एका साईडला आपण अशा पद्धतीने एक मार्क करून घेतलं आणि इथपासून पुढे आपण हे मेजरमेंट आहे ते घेत आहोत। तर माझं हे भरत आहे 27 इंच, तर त्यामध्ये आपण 2-3 इंच एक्स्ट्रा घेऊ। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी अजून एक क्विल्टेड पीस रेडी करून घेतलेला आहे, ज्याची आपल्याला 27 इंच लांबी आली होती ना, तर त्यामध्ये बघा मी वाढव घेतलेला आहे 31 ते 31.5 इंच आहे, म्हणजे त्या 4-5 इंच वाढव घेतला एक्स्ट्रा झाल्यानंतर आपण कट करू। आणि याची रुंदी घेतलेली आहे मी 5 इंच। याला पण आपण क्विल्ट करून घेतलेलं आहे, अस्तर, गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक। आता ह्याच मापाचा आपल्याला अजून एक पीस लागणार आहे आणि हा विदाउट क्विल्टेड पीस आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, आणि ह्या कापडाची लांबी पण जेवढी ह्याची आहे तेवढीच आहे 31 इंच, आणि रुंदी फक्त आपण 4.5 इंच घेतलेली आहे। आता बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याला एका साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतला। आता जो क्विल्टेड पीस आपण रेडी केलेला होता त्याच पार्टवरती आपल्याला हा पार्ट या पद्धतीने, जी साईड तुम्हाला बॉटमची साईड ठेवायची असेल ना त्यालाच बॉटमच्या साईडने हे स्टिच करायचं आहे। जो डबल फोल्ड केलेला पार्ट आहे तो वरतून राहणार आहे बघा, आणि अस्तरच्याच बाजूने आपण हे जे तयार केलेला पार्ट आहे तो स्टिच करून घेत आहोत। ठीक आहे, या पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला इथे पॉकेटची मार्किंग करायची, तर तुम्ही 5 बोटं सोडू शकता किंवा 4 बोटं, म्हणजे कुठे 5 बोटं कुठे 4 बोटं सोडून अशा पद्धतीने तुम्ही ही मार्किंग आहे ती पॉकेटची करून घेऊ शकता रफली। ठीक आहे, तर या पद्धतीने बघा मी 4-4 बोटं 5-5 बोटं ठेवून ही जी मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे। आणि जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला याची स्टिचिंग पण करून घ्यायची आहे, म्हणजे आपले जे पॉकेट आहे ते सेपरेट होतील। तुम्ही पॉकेट आणखी छोटे करू शकता किंवा आणखी मोठे मोठे पण ठेवू शकता तुमच्या सोयीनुसार, किंवा तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही चेंजेस करू शकता। आता राहिलेले पण मी स्टिच करून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, राहिलेले सर्व जे पॉकेट होते ना ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला कोणत्याही एका साईडने बघा इकडनं 5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे। तर बरोबर मी इथे 5 इंचावरती मार्क करून घेत आहे, आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊ। आणि हा कट केलेला पार्ट आपल्याला परत वापरायचा आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आता जेवढा उरलेला कपडा आहे ना त्याच्यावरती आपल्याला ही झिप अटॅच करायची। तर उरलेल्या कापडाचं माप सांगते, तर 26 इंच आहे बघा, म्हणजे झिप पण आपल्याला 26 इंचाचीच लागणार आहे। आणि जिकडनं पॉकेटची ओपन साईड आहे ना त्याच साईडने आपल्याला झिप अटॅच करायची आहे बघा, एवढं लक्षात ठेवा। आणि झिप दोन्ही साईडने आपण 1-1 इंच वाढव घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अजून रनर वावायचं बाकी आहे। त्यामुळे आता एका साईडने झिप स्टिच झाली ना तर त्यावरती परत आपल्याला दाब टीप पण देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग सहित आपली ही झिप आहे ती स्टिच होते।
ठीक आहे. या पद्धतीने जीप स्टिच झाली. आता मी यावरती परत डबल टिप देऊन घेतली आणि त्यानंतर इथे मी जीप 5 नंबरची घेतलेली आहे. तर रनर पण आपल्याला 5 नंबरचेच लागणार आहे. एक या साईडने आणि एक त्या साईडने वळवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची जीप कट करून घ्यायची. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने एका साईडने रनर वळवला, दुसऱ्या साईडने थोडा भाग कट केला, मग दुसरी साईड रनरची वळवून घेतली आणि एक्स्ट्राची जीप कट केली. ठीक आहे. आता त्यानंतर आपण जो अगोदर 5 इंच कट केलेला पार्ट होता तो आपल्याला परत जोडून घ्यायचा आहे. म्हणजे जिकडनं कट केला तिकडनंच आपण परत हा पार्ट स्टिच करून घेऊया आणि याच्यावरती परत आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. आता झीप लावल्यामुळे हा जो पार्ट आहे ना तो आपला वाढव झालेला आहे बघा. म्हणजे जो 5 इंच कट केलेला होता तो छोटा दिसतोय ना, मग जो एक्स्ट्रा पार्ट असेल ना तो आपण कट करून घेऊ. हा फक्त झीप लावल्यामुळे वाढलेला आहे, त्यामुळे आपण हा अर्धा इंच वाढव झालेला कट करून घेतला. ठीक आहे. आता त्यानंतर हा जोडायचा कसा ते सांगते. आता जिकडनं बघा आपण हा जो जिकडनं झीप नाही आपल्या पार्टला 5 इंचावाल्या त्या पार्टपासून आपण स्टिच करायला सुरुवात करत आहोत बघा. आणि थोडासा पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे, म्हणजे पूर्ण कडेपासून स्टिच नाही करायचं. आणि 2 इंची राईट साईड समोरासमोर ठेवून आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर इथे तुम्हाला स्टिचिंग करायला अवघड वाटत असेल तर अगोदर टाचणी लावून घेतली तरी पण चालेल. आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर आता आपण आहे ना सुई बाहेर काढून घेऊ आणि बघा आपला हा जो पार्ट आहे तो कुठपर्यंत येतोय त्याची मार्किंग करू. आणि हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो आपण या स्टेजला इथे कट करून घेऊ. बघा या पद्धतीने चेक करायचं. इथपर्यंत आहे, अर्धा इंच वाढव घेते स्टिचिंगसाठी आणि जेवढा एक्स्ट्रा पार्ट होता तेवढा मी कट करून घेतला. आता अगोदर आपल्याला ही रुंदीची साईड आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आणि मग जो ओपन पार्ट असेल तो स्टिच करू. तर रुंदीची साईड मी स्टिच केली. आता याच्यावरती परत आपण दाबटीप पण देऊन घेऊया. तर बघा डबल दाबटीप मी इथे देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे तो पण स्टिच करून घेऊया या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपला हा जो पार्ट आहे एक पार्ट तो स्टिच झाला. आता आपल्याला ना वरचा जो पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा बॉटमच्या साईडने दिसत आहे तर या पद्धतीने. आता झीपवाली साईड स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला हँडल लावायचे. त्यानंतर हँडलसाठी बघा मी इथे ना ह्यातलाच कपडा घेतलेला आहे. तर याची लांबी बघा 10 ते 10.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 5 इंच आहे. तुम्ही हा असाच डायरेक्टली स्टिच करून घेऊ शकता किंवा मग थोडंसं जाड करायचं असेल तुम्हाला तर मग अशी आपण जो झीप लावताना कट केलेला पार्ट होता तो ह्याच्यामध्ये ठेवून घेऊ शकता, म्हणजे थोडासा जाड होईल आणि या पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता. ठीक आहे. तर चला मी हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे हँडल आहे ते मी स्टिच करून घेतलेलं आहे. आता ते आपल्याला बरोबर बघा या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. तर हँडल कसे स्टिच करायचे बघा या पद्धतीने आपल्याला हे सर्कल आहे ते फोल्ड करायचा, सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आणि सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच पुढे हे हँडल आहे ते लावून घ्यायचं आहे बघा. आणि तो जो हँडलवाला पार्ट आहे ना तो अर्धा इंच थोडासा आपल्याला सुरुवातीला फोल्ड करायचा आणि यावरती खूप सारी मशीन मागे पुढे करत दाट टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या. इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने, म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेलं आहे हँडल पण कसं स्टिच करायचं ते. ठीक आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे. तर हँडल स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. या पद्धतीने राईट साईड खालच्या साईडने ठेवायची आणि या बाजूने तुम्ही हवं तर अगोदर टाचणी लावून घ्या. तर हा पण पार्ट कसं स्टिच करायचं ना ते पण तुम्हाला दाखवते. बघा जिकडनं आपली झीप नाही ना तिथूनच आपल्याला हा पण पार्ट आहे तो स्टिच करायला सुरुवात करायची आहे. आणि अगदीच डिटेलमध्ये दाखवत आहे मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला हा पण पार्ट स्टिच करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला. तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते, तर कमेंट पण आवर्जून करत चला. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. आता बघा इथे ना आपल्याला थोडासा कपडा हा खालचा जास्त वाटतोय तर इथे आपल्याला कडेला जी प्लेट्स आहे ना एक छोटीशी प्लेट्स आहे ती देऊन घ्यायची आहे. अगदी ती कळून पण येत नाही बघा. ठीक आहे. या पद्धतीने आपण इथे एक प्लेट्स देऊन घेतलेली आहे. म्हणजे झीप स्टिच करताना इकडनं थोडासा वाढव वाटत होता तर मी इथे एक छोटीशी प्लेट आहे ती देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला ही झीप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ह्या झीपवरती पण आपल्याला अशी दाबटीप आहे ती देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने. तर दाबटीप पण कशी द्यायची ना ते पण अगदी डिटेलमध्ये दाखवत आहे.
त्याचबरोबर तुम्हाला पण मैत्रिणींनो माझ्यासारखीच अशीच युनिक क्रिएटिव्ह आयडिया आहेत त्या बनवायला आवडत असतील, बघायला आवडत असतील, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मला प्रचंड आवड आहे ह्या कामाची, त्यामुळे मी याचे डेली व्हिडिओ तुम्हाला देतच असते. तर बघा डबल दाबटीप पण मी इथे देऊन घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो झिपवरती परत दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे पाऊच राईट साईडला टर्न करून घ्यायचं. आणि टाकाऊपासून टिकाऊ खूप युजफुल आपलं हे पाऊच आहे. आणि बघा किती सुंदर असं आपलं हे पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आणि झिप क्लोज केल्याच्या नंतर बघा ते या पद्धतीने दिसणार आहे. आणि आपण डबल झिप दिलेली आहे, म्हणजे 2-2 झिपचा आपण इथे वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपले हे बघा पाऊच रेडी झाले. आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही मेकअपचं सामान पण ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. ठीक आहे. तर या पद्धतीने हे जे आपण साईडला छोटे छोटे पॉकेट्स दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं छोटं मोठं सामान आहे ते आरामात ठेवू शकता. तर बघा ह्याच्यामध्ये जे पॉकेट्स आहेत ना आपले छोटे छोटे, त्यामध्ये तुम्ही ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात ना त्या सापडायला अडचण येते, तर त्या तुम्ही याच्यामध्ये इझिली ठेवू शकता. जे आपण साईडला पॉकेट केले 1 2 3 4 हे 5वं 6 7 बघा 8 पॉकेट झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 पॉकेट आहेत आपले आतमध्ये. आणि मधलं जे आहे ते 9वं पॉकेट, म्हणजे 9 पॉकेटचं आपलं हे मेकअप पाऊच रेडी झालेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जे जे ठेवायचं असेल ना छोटं मोठं सामान, ते तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये ठेवू शकता. बघा सेफ्टी पिन पण ठेवते मी याच्यात, आणि काही छोटे मोठे क्लिप्स पण ठेवत आहे. आणि त्यानंतर हे जे बाकीचं आहे ते आपण अशाच प्रकारे ठेवून देऊ. त्या पद्धतीने आपलं हे मेकअप पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो किती सुंदर साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या मेकअप पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल, आवडला असेल, तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा, शेअर करा, आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आता याचं शिवून रेडी माप पण दाखवते. तर बघा 8 इंच याची गोलाई आहे. बघा 8 बाय 8 इंचाचा हा गोला आहे तो आपला तयार झालेला आहे. आणि 4.5 ते 5 इंचाची उंची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं हे मेकअप पाऊच रेडी झाले. तुम्ही याचा टिफिन बॉक्स म्हणून पण वापर करू शकता. जर तुमच्याकडे राऊंड शेपवाला टिफिन असेल तर फक्त मग साईडचे पॉकेट नका बनवू, फक्त हेच बनवा आतलं. हे जे साईडला आपण पॉकेट बनवले ते टिफिन बॉक्सला नाही बनवले तरी चालेल. हे मेकअप पाऊच म्हणून दाखवलं, म्हणून मी तुम्हाला हे साईडचे जे पॉकेट आहे ते 8 पॉकेट आणि जे मेन पॉकेट आहे ते 9 अशा पद्धतीने शिवून दाखवले. बाय बाय.